नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 किमी एवढे आहे. प्रश्न क्रमांक 2, येसाजी कंक या नावाने कोणत्या जलाशयास ओळखले जाते? तर भाटघर या जलाशयास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3, राजापूरची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर कुंडलिका या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणत्या शहरांना जोडतो? तर मुंबई दिल्ली या शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 5, घोडप किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो? तर नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रश्न क्रमांक 7, मनागड तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8, एकरूप तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, सिंदखेडा शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बुराई नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, कोल्हापूर ते कुडाळ मार्गावर कोणता घाट लागतो? तर हनुमंते घाट लागतो. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता? तर चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13, बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली आहे? तर 1971ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15, माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर माहीम नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 17, एअर इंडियाची स्थापना कधी झाली? तर 1953ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18, हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 60 वर्षांनी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19, सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 50 वर्षांनी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20, डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21, इंटरनेटचे जनक असे कोणाला संबोधतात? तर हिंटन सर्फ यांना संबोधतात. प्रश्न क्रमांक 22, पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव कोणते? तर सेनापती हे आहे. प्रश्न क्रमांक 23, बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खनिज तेल यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 24, खेतान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर शिवाजी सागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26, अटकामा वाळवंट कोठे आहे? तर दक्षिण अमेरिका येथे आहे. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला? तर 1967ला मंजूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 28, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? तर राणी एलिझाबेथ यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30, कोकणाचे हवामान कशा प्रकारे असते? तर सम या प्रकारे असते. प्रश्न क्रमांक 31, कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर उल्हास ही आहे. प्रश्न क्रमांक 32, मिली ही प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते? तर दादरा नगर हवेली येथे बोलली जाते. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते? तर गुजरात समाचार हे आहे. प्रश्न क्रमांक 35, बांगलादेशच्या संसदगृहास काय म्हटले जाते? तर जातीय संसद असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 36, पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 37, रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर सातारा येथे आहे. प्रश्न क्रमांक 38, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहे? तर पंडित मदन मोहन मालवीया हे आहेत. प्रश्न क्रमांक 39, जळगाव जिल्ह्यात सरासरी पाऊस किती पडतो? तर 74 सेमी एवढा पडतो. प्रश्न क्रमांक 40, पश्चिम खानदेश मंदिर आताचा कोणता जिल्हा आहे? तर धुळे हा आहे. प्रश्न क्रमांक 41, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर नंदुरबार या जिल्ह्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 42, कोणत्या नदीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्हा वसला आहे? तर तापी नदीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्हा वसला आहे. प्रश्न क्रमांक 43, धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर सुरत ते नागपूर हा महामार्ग जातो. प्रश्न क्रमांक 44, भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 45, संगमनेर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर प्रवरा या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 46, भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 47, अहमदनगर जिल्हा कोणत्या खोऱ्यात वसला आहे? तर गोदावरी या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. प्रश्न क्रमांक 48, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 49, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे? तर जळगाव येथे आहे. प्रश्न क्रमांक 50, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.